नमस्कार मित्रांनो, आज आपण एक मजेशीर गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजणे। तर आजचा आपला विषय आहे 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजणे। बघा चित्रात तुम्हाला काय दिसते? टोपली। ही बघा टोपली। या टोपलीमध्ये काही तुम्हाला दिसत आहे का? काही दिसत नाही आहे। ही टोपली रिकामी आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही आहे। काहीच नाही आहे याचा अर्थ काय? काहीच नाही आहे याचा अर्थ शून्य। काहीच नाही आहे याचा अर्थ होतो शून्य। तर आपण आज 0 वस्तू मोजल्या। यानंतर आपल्याला चित्रामध्ये काय दिसते? सफरचंद। बघा किती सफरचंद आहेत? किती आहे सफरचंद? 1 है ना। तर 1 सफरचंद आहे आपल्याकडे, म्हणजे आज आपण 1 वस्तू मोजली। तर यानंतर आपण बघूया की चित्रामध्ये आपल्याला काय दिसते? 1 आणि 2 फुलपाखरू। आपण किती वस्तू मोजल्या? 2 वस्तू मोजल्या। बघा आपल्याकडे किती पेन्सिल्स आहेत? आपल्याकडे पेन्सिल्स किती आहेत? 1 2 3 3 पेन्सिल्स आहेत। बघा इकडे 1 2 3 3 पेन्सिल्स आहेत आपल्याकडे। म्हणून आपण आज म्हणू शकतो की आपण 3 वस्तू मोजल्या। 1 2 3। यानंतर आपल्याकडे बघा काय दिसते? फुगा। 1 दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा। म्हणजे किती फुगे आहेत? 1 2 3 4। आपल्याकडे किती फुगे आहेत? 4। म्हणजे आपण किती वस्तू मोजल्या? 4 वस्तू मोजल्या। ठीक आहे। यानंतर बघा चेंडू। हा चेंडू तुम्ही बघितला असेल है ना। चेंडू 1 2 3 4 5। किती चेंडू आहेत? 5 चेंडू। आपण किती चेंडू मोजले? 5 चेंडू। म्हणजे 5 वस्तू मोजले है ना। 5 वस्तू मोजले। यानंतर बघा आपल्याकडे किती फुलं दिसतात? 1 2 3 4 5 6। किती फुलं आहेत? 6। म्हणजे आपण किती वस्तू मोजल्या? 6। म्हणून इथं आपण लिहिलं 6। यानंतर बघा 1 पतंग, नंतर 2 3 4 5 6 7। किती पतंग आहेत आपल्या स्क्रीनवर? 6 पतंग आहेत। सॉरी 7 पतंग आहेत। म्हणून आज आपण किती वस्तू मोजल्या? 7 वस्तू मोजल्या है ना। म्हणून 7चा संबोध आपला स्पष्ट झाला। यानंतर बघा खेळण्यातली आपली कार आहे। 1 2 3 4 5 6 7 8। एकूण किती कार्स मोजल्या आपण? किती वस्तू मोजल्या? 1 2 3 4 5 6 7 8। किती वस्तू मोजल्या? 8 वस्तू मोजल्या। चला यानंतरच्या वस्तू आपण मोजूया किती आहेत ते। बघा एक आपल्याकडे असं खेळणं आहे है ना। याला आपण काय म्हणू शकतो? टेडी म्हणू शकतो है ना। तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9। किती टेडी आहेत आपल्याकडे? 9। किती वस्तू मोजल्या आपण? 9। म्हणून आपण इथं लिहिलं 9। तर पुन्हा एकदा आपण यांचा पुनरावृत्ती करूया। एक टोपली होती आपली, त्या टोपलीमध्ये काहीच नव्हतं, रिकामी होती, म्हणून आपण त्याला म्हटलं 0। किती वस्तू मोजल्या? 0 वस्तू। आपल्याकडे 1 सफरचंद होतं, म्हणून आपण त्याला 1 म्हटलं, 1 वस्तू मोजली। 2 फुलपाखरू आहेत, 2 वस्तू मोजल्या, म्हणून आपण त्याला 2 म्हटलं है ना। त्यानंतर 3 पेन्सिल्स मोजल्या आपण, 3 वस्तू मोजल्या, 3 पेन्सिल्स। 3 4 फुगे है ना। तर 4 आणि 5 चेंडू म्हणजे 5। तर आता बघा आपल्याकडे फुलं किती आहेत? 1 2 3 4 5 6। किती फुलं आहेत? 6। आणि आपण ते अंकानं अशा प्रकारे दर्शविले आहे। त्यानंतर बघा आपल्याकडे पतंग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7। किती पतंग आहेत? 7। आणि ते अंकाने आपण अशा प्रकारे 7 पतंग दर्शविले आहेत। यानंतर आपण बघूया की आपल्याकडे खेळण्यातील कार आहेत, ते किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8। आपल्याकडे 8 कार्स आहेत है ना। आणि त्या अंकांना आपण 8 अशा प्रकारे दर्शविले
आहेत. नंतर आपल्याकडे बघा खेळण्यातल्या ज्या टेडी आहेत ते बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे किती टेडी आहेत आपल्याकडे 9 आहेत आणि आपण अंकानं ते अशा प्रकारे दर्शविले आहेत.